मित्रांनो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। वडसा आरमोरी गडचिरोली दरम्यान रेल्वे मार्ग विकसित करून गडचिरोली जिल्ह्याला भारतीय रेल्वेच्या मुख्य जाळ्याशी जोडणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे। गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल जिल्हा जो आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुविधांपासून वंचित होता, त्याला या प्रकल्पामुळे थेट रेल्वे संपर्क मिळणार आहे। मित्रांनो, या रेल्वे मार्गाची लांबी सुमारे 52 किलोमीटर असून प्रकल्पाचा खर्च अंदाजे 900 कोटी रुपयांहून अधिक आहे। हा प्रकल्प भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त सहभागातून राबवला जात आहे। जमीन अधिग्रहण, बांधकाम व इतर प्रक्रिया या दोघांच्या सहकार्याने पार पडत आहे। मित्रांनो, सध्या छोट्या पुलांचं काम प्रगतीपथावर आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या दृष्टीने जिल्ह्याचा मुख्य भाग रेल्वेने जोडला जाणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील शेती, खनिजे यांना बाहेरच्या बाजारपेठेत पोहोचवण्यास मदत होईल। या भागात पर्यटन आणि औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल। स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी मिळतील। अनेक ठिकाणी मित्रांनो काम हे प्रगतीपथावर दिसत आहे आणि बरेच पुलांचे बांधकाम पूर्णत्वाकडे जात आहे। मित्रांनो, या रेल्वे मार्गाचं काम जवळपास 2 ते 3 वर्षात पूर्ण होईल आणि वडसा आरमोरी गडचिरोली हे रेल्वे मार्ग सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।